नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो कातर खटावच्या मैदानात आणि कातर खटावच्या मैदानात कोणकोणती बैल सेम फायनलसाठी पात्र झालेत बघूया. चला तर मग मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका सिकंदर सुद्धा आज सेम फायनलसाठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्ते. कशी पाहिली गाडी? काय आज गाडी मस्त पळाली, एक नंबर गाडी पळाली. आज दादा नवीनच प्रयोग केलाय. हो, जरा म्हटलं जरा वासरू पण पळतंय, जरा मोठ्या पायऱ्यात पण पळावलं पाहिजे हा, म्हणून आज रान पण चांगलं आहे. कटनाचं बघून पिस्टन घातलं. गाडी आणली आहे ना, हो. रायफल आणि पिस्टन. दादा गाडी पळतेच. गाडी ती काय गाडी काय घरची गाडी असली पळते. आहे ना. आज दादा वेगळाच प्रयोग केला, पण यश 100% येणार. 100%. दादा काय घरात संबंध जपायला लागते त्या बैलगाडीच्या? या क्षेत्रात संबंधाशिवाय काहीच ना. जेवढं संबंध तुम्ही जपाल तेवढं तुम्हाला माणसात गेल्यानंतर इज्जत येईल. पैर होत राहतात आहे ना. हो, तर तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. लखन सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय कातर खटाव मैदानात. विकास नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी? काय आज गाडी चांगली पळाली. आज कुणा बरोबर होता आपला लखन? बैजावर होता. बैजा कुठला? ओळखीचा. वडकीचा का? गाडी स्पीड खूप लागला आहे ना. हा, मस्त स्पीड लागला. आज खूप फ्रेश दिसतोय खूप आज लखन. बैल फ्री आहे. है ना. हो. किती दिवसानंतर आलाय? बैल इकडे 7 तारखेपासून. कुणीकडे असतो इथं? बैल करंजेपूरला आहे. सोरा एका जागा. तिकडं आहे का? हो. आज नियोजन चांगलं केलंय आहे ना. आणि नियोजन ते गणा मामा करते. गणामामन केलंय का? शुभेच्छा तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा. हो धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. निवांत बसला? हो बसलोय. कितव्या गटात पाहायला पाहिजे? 5व्या गटात पळला. 5व्या. आज कुणावर होता? लखन संभाजीनगरचा. लखन. आज दादा मोठं नियोजन केलंय है ना. मोठ्या बैलाला मोठं नियोजन होतच. दोन्ही बैल पळणारी आहेत. दादा बैजा कायम गुलालाच असतो. हो 100%. आज लखन भर कसं लावलं नियोजन? वैयक्तिक भाऊ बैलाचे मालक आहेत. त्यांनी पायऱ्याचं नियोजन केलं. गाडीला दादा गटात स्पीड खूप लागत. हो भरपूर. सेमीला आणि फायनलला स्पीडच वेगळं लागणार. हो नक्कीच. आज तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. समीर भाईंचा माणिक सुद्धा सेम फायनलसाठी पात्र ठरलाय. दादा नमस्कार. नमस्कार. कायम गुलालातच असतो. आज गुलालातच रंगवून आणला है ना. आज कुणाबर होता माणिक? हरण्याबरोबर. हरण्याबर होता का? कसं आहे मैदानाचं? काय मैदान चांगला. पळा एक नंबर आहे फाटी आहे ना. पळायला एक नंबर आहे, काय अडचण नाही. आज किती वाजता निघलेला? काय सकाळी 6 वाजता निघलो. 6 वाजता. कितव्या गटात पाहायला माणिक? पहिल्या गटात. पहिल्या. तुम्हाला दादा सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, द्वारलीकरांचा हरण्या, आपल्या सर्वांचा लाडका हरण्या सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. किती वाजता निघलेला? काय आम्ही रात्रीच पंढरपूरला गेलो होतो. हा. पाटेचं दर्शन केला आणि डायरेक्ट मैदानात आलो. आज विठ्ठलाचं दर्शन करून विठ्ठलालाच मैदानात घेऊन आला. हो विठ्ठलाचा. आणि आज चांगल्या शुभमुहूर्तावर पण खेळ ठेवलेला आहे ते. आणि चांगला वाटला, म्हणजे दोन्ही पण आज दर्शन घडले. आज दोन्ही पण दर्शन घेतले, तुम्ही पण आणि आम्ही पण. हो. आज कुणाबर होता हरण्या दादा? आज सुंदर होता, आतिश पाटलांचा पनवेलचा. हा. चांगला बैल, मुंबईला आदातमध्ये चांगल्यापैकी पालणारा बैल. हा. यादी पाहिल्या का दादा गाडी? नाही, याच्या आधी कधी पालवली नव्हती, पण आजच आम्ही डायरेक्ट आदातवर म्हणजे त्या वासरावर नियोजन केलं. सोनीरा एक नंबर केलेला असं. हा, सोनीरा एक नंबर केला चांगल्यापैकी. मुंबईलाही चांगल्याच पैकी पळत होता. हा. बैल चांगला ठाम आहे, म्हटलं चला. वासरू चांगले पळतं दादा. चांगला पळतो है ना. चांगला पळतो. आज दादा वासरा बरंच नियोजन केलंय. गाडी स्पीड खूप लागलं आज. नाही, स्पीड लागणार, म्हणजे दोन्ही जर बैल पळणारी असली तर स्पीड लागणार. आणि शेवटला आपलीच पळणारी दुसऱ्याची पळणारीच आहेत. त्याच्यामुळे सेमीला अजून मजा येईल, म्हणजे खेळायला. सेमीला चांगलीच मजा येईल. हो, सेमीला सर्वांच्याच गाड्या टॉपच्या राहतील. सर्व टॉपच्या मैदानात गाड्या आहेत. आज दादा एकामेकाला खटते. भरपूर गाड्या आले आज मैदानात. हो, भरपूर गाड्या आहेत आज. मैदानही चांगला मैदान आहे. 2-3 मैदान ही पाणी वाचून अशीच या झाली. त्याच्यामुळे हितशील मैदानाला चांगल्यापैकीचा स्वरूप येईल पाणी नसल्यामुळं. आज दादा तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. 0-777 हरण्या सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय कातर खटाव मैदानात. भाया नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय? होय बसलोय. कितव्या गटात पाहिली काय गाडी? पहिल्यातच पाहिली आहे ना. गाडीला दादा स्पीड खूप लागला आज. आज माणिक बर होता. मोठं नियोजन केलंय आज आहे ना. किती वाजता निघलेला? काय आम्ही निघलेलो 6ला निघलेला का? हरण्या दादा आता चर्चेत आहे खूप आहे ना. स्पीड खूप आहे. शुभेच्छा भाया तुम्हाला आज सेम फायनल साठी. धन्यवाद.
त्यांचा संग्राम पण मित्रांनो आज सेम फायनलसाठी पात्र ठरला. भैया नमस्कार. नमस्ते. नाव काय तुमचं? प्रणव चौरे. आज संग्राम कितव्या गटात पाहिला? 7व्या गटात. 7व्या. आज कुणाबरोबर होता संग्राम? संग्राम होता कडगुंचा चिक्या. कडगुंच्या चिक्याबरोबर होता का? या आधी पाहिल्या का गाडी? नाही आधी ना पहिल्यांदाच आहे का? गाडीला दादा स्पीड खूप लागला आहे ना? चांगला गॅस लागला. आज नियोजन चांगलं आहे. नियोजन ओके. आज गाडी गुलालात राहणार दादा, है ना? 100% राहणार. या आधी कोणकोणत्या मैदानात राहणार? बादशाह 05 पण आज सेम फायनलसाठी पात्र आहे बघा. 10 नंबर सेमीत पाहिलाय. त्यांचे मालक नाहीत आणि हे वासरू एक आज कातरखाटा मैदानात सेम फायनलसाठी पात्र आहे. मित्रांनो गाडीला स्पीड खूप लागलं. आज गुलालात राहणार गाडी. आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन सुद्धा आज सेम फायनलसाठी पात्र ठरलाय बा. दादा नमस्कार. कशी पाहिली गाडी काय आज? चांगली गाडी पाहिली. काय घरचीच गाडी पडली काय आम्हाला काय वाटत नाही. घरचीच गाडी. दोन्ही बैल एकाच मालकाचे असले का त्याच्यात दोन्ही असं बाप्पू काय वाटत नाही. एका मालकाची बैल असतं म्हणजे असं कधी पैऱ्याची कधी आम्हाला अडचण येत नाही. कधी असतं नसतं तरी एका मेरेला बैल माहिती तरी देतात. पिस्टन रायफल पळतो सिकंदर. आमची ती गाडी पळती म्हणून ह्याला एकदा बैल म्हणजे ही गाडी एकदा हाणून बघावं. हा म्हणजे आज दादा पहिलीच वेळ आहे ना ह्या पहिलीच गाडीची. वेळ आहे. दादा काय होईल या बैलगाडी क्षेत्रात संबंध जपायला हो, लागतात. संबंध मेन आहेत. जेवढं चांगलं रिलेशन राहील तेवढं पैरे होत राहतात चांगलं. आमचे एवढे चांगले संबंध आहेत म्हणजे लय चांगले संबंध आहेत त्यांचे सचिन शेट्टी. ते कधी नाही माहित ना आपल्याला. दादा आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. त्यामुळे तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्हाला पिस्टन कायम गुलाला ठेवतो. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी काय आज? चांगली पाहिल्या. आज पिस्टन आणि कोण होता? सिकंदर 81 सोडाय तुम्हीच होता है ना? खाली गेलतो. कशी सुट्टी झाली काय? सुट्टी झाली चांगली. आज नवीनच प्रयोग आहे. नवीन प्रयोग आहे. पहिल्यांदाच गाडी पाहिली. कायम रायफल आणि पिस्टन पाहायचा. आज सिकंदर संबंध जपायला लागतात है ना? शुभेच्छा भाया तुला आज. अमरापूरकरांचा 91-95 शंभू सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरला. दादा नमस्कार. नाश्ता करताय है ना? आज उपवास जेवला काय? आत्ता जेवला सकाळच्या. किती वाजता निघलेला काय? 7 वाजता. आज कुणाबरोबर होता शंभू? भरत बरं होता का? कशी पाहिली गाडी काय आज? दादा गाडी नियोजन खट्टच केलंय है ना? राजागतच दिसतोय की. छोटा घरनिकीचा राजाच दिसतोय है ना? दादा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा. वजराय तांबेचा राजा पण आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. वासरू किती महिन्याचा आहे वासरू? वासरू 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली का? आज कुणाबरोबर होता? त्याच्या रुद्रासंग. आरवाडीचा मोठं नियोजन केलंय दादा आज है ना? हो. किती वेळ गटात पाहिली गाडी? 18व्या. आज दादा पब्लिकनं पळाला. पब्लिकनं पळाला. हो पब्लिक. कमी वेळात पब्लिकनं पळतोय है ना? पब्लिकने पळतो. यादी पाहिल्या गाडी? यादी नाही पळाली. पहिल्यांदाच पळाली रुद्रासंग. रुद्रा ह्याचं किती मैदान? रुद्राचं याचं पहिलंच आहे. हिचे लय मैदान झाले. फायनल आहे त्याचे. कोणकोणत्या मैदानात राहिला? खरसुंडीला राहिला आहे. परत पटेलला राहिला आहे. मोठमोठ्या मैदानात राहतो है ना? हो राहतो. बिनजोडला पळतो का? हो बिनजोडला पळतो. शुभेच्छा द्या तुम्हाला सेम फायनल साठी. आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बा. भैया नमस्कार. नाव काय तुझं? आदित्य सकट. गाव कुठलं तुझं? माझं पेडगाव आहे. पेडगाव का? कशी पाहिली गाडी काय आज? गाडी अत्यंत चांगली पाहिली. गाडी चांगली पाहिली है ना? आज सर्व प्रेक्षकांच्या मनातली गाडी पाहिली है ना? कसं वाटलं काय आज? आनंद वाटला. 2 गाडी भाऊ पाहिले है ना? हां. शुभेच्छा भाई तुम्हाला आज. सर्जा सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय. दादा नमस्कार. निवांत बसलाय? हो. आज दादा सर्व प्रेक्षकांच्या मनातली आणि आपल्या सरांच्या मनातली गाडी पाहिली है ना? कसं वाटलं काय आज एवढं प्रेक्षक बघता? प्रेक्षक बरं बघणारच की आता सर्वांनाच आवड आहे. गाडीला आवडती सगळ्यांनी हे पळताना आहे ना? हो. दादा निसर्गाला पण अमरापूरच्या मैदानात मान्य नव्हतं की भाऊभावांच्यात लढत व्हावी. काय दादा तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला शुभेच्छा. भिवघाट एक्सप्रेस वजीर सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय कातरखाटाव मैदानात. 13 नंबरच्या सेमीत पाहिलं बघा. आज नियोजन चांगलंच होतं.
कायम गुलालाच असतो बघा वजीर. आज फायनलला राहणार.